लोकांचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे. जर प्रेम आणि विश्वास जर तुम्ही दिलात आणि आपलं संघटन कौशल्य मजबूत केलात तर नक्की जनतेचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार. रस्त्यावर जे काही सुरक्षितेच्या निमित्तानं करतील अपघात टाळता येतील अशा पद्धतीचं काम आपल्याकडनं व्हावं. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर ज्या काही मोजके नेतृत्वाने आपल्या धडाडीच्या कामगिरीने आणि स्पष्ट वक्तेपणाने आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा देण्याच्या वृत्तीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे, त्यामध्ये संदेश भास्कर पारकर हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कणकवलीचे सरपंच ते कणकवली शहराचे प्रथम नगराध्यक्ष तसेच कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष आदी विविध राजकीय पदात ज्यांनी भूषविली ते कणकवलीचे विद्यमान नगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी केवळ पदाची जबाबदारी पार पाडली नाही तर जनतेचा आवाज बनवून विकासाची एक नवी गाथा लिहिली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवासाचा समर्थ न्यूजने घेतलेला हा विशेष आढावा. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संदेश पारकर यांचा राजकीय प्रवास हा कोणत्याही राजकीय वारशापेक्षा स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर उभा राहिला आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत किंवा स्थानिक पातळीवरील सामाजिक अन्याय पारकर यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. संकटात सापडलेल्या कार्यकर्त्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती त्यांना लोकांचे नेते बनवते. नगराध्यक्ष म्हणून पारकर यांनी कणकवली शहराच्या विकासाची दिशाच बदलून टाकली. केवळ घोषणा न करता कृतीतून काम करण्याचा त्यांचा कल पाहायला मिळतो. कणकवलीला पाणी टंचाईतून मुक्त करण्यासाठी गडनदी पात्रात केटी बंधारे बांधणे असो किंवा शहरात सुसज्ज नागरी सुविधा निर्माण करणे असो, त्यांच्या कामात दूरदृष्टी दिसून येते. शहरातील खेळाडूंसाठी अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा आणि बहुउद्देशीय सभागृहांची उभारणी करून त्यांनी युवा पिढीला हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. कचरा व्यवस्थापन, फुटपाथ निर्मिती आणि शहराचे सुशोभीकरण करून कणकवलीला एका आधुनिक शहराच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. संदेश पारकर म्हणजे अन्यायाविरुद्धचा एक लढाऊ बाणा आहे. सिंधुदुर्गच्या हितासाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाला धारेवर धरले आहे. ओसरगाव टोलनाक्यावरून सर्वसामान्य जनतेला जो भुर्दंड पडणार होता त्याविरोधात त्यांनी सातत्याने आंदोलने केली आणि अखेर यश मिळवून जनतेला टोलमुक्त प्रवास मिळवून दिला. रखडलेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी त्यांनी केलेली आंदोलने प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. जमिनी बळकावण्याच्या प्रकाराविरुद्ध शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणे किंवा एसटी संप काळात बेरोजगार झालेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा न्याय मिळवून देणे यात त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. केवळ कणकवलीच नव्हे तर कोकणातील इतर भागातही आपल्या रणनीतीचा ठसा उमटवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. देवगड नगरपंचायतीसारख्या बालेकिल्ल्यात तत्कालीन शिवसेनेला विजय मिळवून देण्यात त्यांनी बजावलेली भूमिका त्यांच्या राजकीय कौशल्याची साक्ष देते. कोकण सिंचन महामंडळ आणि पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना त्यांनी प्रकल्पांना गती देऊन कोकणच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. राजकारणात मोठी पदे भूषवूनही संदेश पारकर यांच्या स्वभावातील नम्रता आणि सहज उपलब्धता कार्यकर्त्यांना आकर्षित करते. त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून रात्रीपर्यंत असणारी गर्दी हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात स्वखर्चाने मदतीचा हात देणारे, माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते जिल्ह्यात ओळखले जातात. आज वाढदिवसानिमित्त जनसामान्यांचे हे आक्रमक वादळ असेच जनसेवेत कार्यरत राहो आणि विकास कामांचा हा झंझावात अधिक वेगाने पुढे जात राहो हीच सदिच्छा. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच श्रीदेव रामेश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या समर्थ न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.